नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे पालक आणि गाजरची मस्त कुरकुरीत पुऱ्या। तर चला बनवूया गाजरच्या कुरकुरीत अशा लागणाऱ्या खमंग पुऱ्या। तर गाजर आणि पालकच्या पुऱ्या खूप टेस्टी लागतात आणि खूप खायला पौष्टिक असतात। तर चला बनवूया। तर मी पालकच्या पुऱ्या बनवण्यासाठी एक पालक जुडी घेतली। ती पालक जुडी व्यवस्थित निसून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली। नंतर मी 2-4 गाजर बारीक किसून घेतले। तर मी आता हे पालकची जी भाजी निसून घेतली होती ती बारीक चिरून घेते। तर बारीक बारीक अशी ही पालक चिरून घ्यायची। तर पालक ही खायला खूप पौष्टिक असते, शरीरासाठी पण खूप चांगली असते। तर आपण पालेभाज्या आहे नेहमी आपल्या जेवणामध्ये ॲड करा। खूप पौष्टिक असतात शरीरासाठी ह्या पालेभाज्या। तर तुम्ही रोज नक्की पालेभाज्या खायला हव्यात। तर मी पालक बारीक चिरून घेतली आणि आता हे गाजर। तर मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं। आता हे गव्हाचं पीठ चाळून घेतलं। याच्यामध्ये पालक आणि गाजर टाकून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली मी। नंतर ओवा टाकायचा। ओवा हा हातावरती चोळून टाकायचा। चिमूटभर हळद टाकायची। लाल तिखट टाकायचं 1 चम्मच। तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा टाकला तरी चालेल। नंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये 2-3 चम्मच दही टाकायचं। तुम्ही दही नाही टाकलं तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल। तर मी 2-3 चम्मच दही टाकून घेतलं। आता हे मस्त पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। तर मस्त असं घट्टसर हे पीठ चुरून घ्यायचं। सर्व मसाला सर्व पिठाला लागेल असं सर्व मिक्स करून घ्यायचं। मस्त असं घट्टसर पीठ चुरून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची मेथीची भाजी टाकली तरी खूप छान पुऱ्या बनून तयार होतात, खूप टेस्टी पण बनतात। थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि पीठ मस्त मळून घ्यायचं। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील। तर मी पीठ मस्त असं चुरून घेतलं आणि पिठाला तेलाचा हात लावून घेतला। 10 मिनिटं झाकून ठेवलं। तर खूप मस्त असं पीठ तयार झालं आहे आणि खूप मस्त असं सॉफ्ट तयार झालं आहे। तर मी पिठाच्या आता लाट्या बनवून घेते। तुम्हाला जशा लाट्या आवडतात त्या आकाराच्या लाट्या तुम्ही बनवून घ्या। तर बघा मी अशा लाट्या बनवून तयार केल्या आहेत। सर्व लाट्या बनवून घेते मी। आता ही लाटी पिठामध्ये बुडवायची आणि पोळी लाटून घ्यायची। तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप अशा पुऱ्या तुम्ही कधी न खाल्ल्या असतील अशा पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर आता ही पोळी मस्त अशी पतली लाटली तरी चालेल। तुम्हाला जर कडक पुरी जर बनवायची असेल तर तुम्ही पातळ पोळी लाटा। जर तुम्हाला नरम पोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही जाड पोळी लाटा। ज्यांची त्यांची आवड असते, कोणाला कडक पुरी आवडते तर कोणाला नरम। तर चाकूने मी मधातून एक काप मारून घेते आणि साईडला एक काप। तर अशा ह्या मी पुऱ्या बनवून घेते। त्रिकोणी पुऱ्या अशा मी बनवून घेणार आहे सर्व। तर अशा सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या। बघा मी सर्व पुऱ्या अशा बनवून घेतल्या। आता कढई ठेवली मी तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडायच्या आणि मस्त अशा कुरकुरीत खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत। आणि खूप पौष्टिक पुऱ्या आहेत। तर अशा पुऱ्या तुम्ही बनवून नक्की बघा। तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघा माझ्या पुऱ्या किती कुरुम आणि अशा मस्त ठुसूर पुऱ्या तयार आहेत। धन्यवाद।